आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। आज विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक आक्रमक झाले। अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलं छत्रपतींचा आणि थोर पुरुषांचा जो अपमान होतो त्याबद्दल त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अमोल मिटकरी उपस्थित होते या आंदोलनात। नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर आमच्या सगळ्यांच्या भावना अत्यंत संतप्त आणि तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे अमोल मिटकरी जर त्या भावनांबरोबर असतील तर काय त्याच्यात अडचण असायचं काही कारण नाही। परंतु विरोधकांनी केवळ राजकीय स्टंट या ठिकाणी करता कामा नये। एका बाजूला अबू आझमीला विरोध करायचा, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा घटक म्हणून अबू आझमी आपल्याबरोबर असणार आहे। त्याच्यामुळे वाटतं दुटप्पी भूमिका आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आणि आदर हे राखण्याचं काम हे सरकार करते, फडणवीस सरकार करते आणि यापुढेही अशा प्रकारची कोणी जर छत्रपतींचा संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या गोष्टी केल्या तर कधीच खपवून घेतल्या जाणार नाही। म्हणतात की मी बोललो तर त्याची बातमी होते, त्याबद्दल निलंबनाची मागणी होते, पण प्रशांत कोरटकर यांनी जो अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठली कारवाई त्यांच्यावर होत नाही। नाही, मला वाटतं अबू आझमींनी आता विषय डायव्हर्ट करण्याचं कारण नाही। छत्रपतींच्या बाबतीत कोणी बोलेल तर त्याच्यावर कारवाई होईल, परंतु आपण खाल्लेलं शेण म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा पहिलं आपण त्या ठिकाणी पाकशालन करा, पहिली माफी मागा, नाक घासा छत्रपतींसमोर आणि मग इतरांच्या बाबतीत बोल। प्रश्न संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा टीका केली महायुतीवरती। जयकुमार गोरे यांचं नाव घेतलेलं आहे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा ते करतायत। मला काय प्रकरण आहे निश्चित माहीत नाही, माहिती घेऊन नंतर यावर भाष्य करतायत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।